गंभीर बाब आहे। अशा पद्धतीची गोष्ट घडली असेल तर आश्रमशाळा चालवणारे जे काही मंडळी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे कृत्य कोणी लपवून ठेवलं दबावानं त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि नुसती कारवाई नाही झाली पाहिजे। अन्य आश्रमशाळेमध्ये अशी परत घटना घडणार नाही अशा पद्धतीची कडक कारवाई झाली पाहिजे। 19 जून 2026 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे।